हिंदकेसरीचं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे घरचं साज. मित्रांनो आपल्या बरोबर तुषार बावडे आहे ती, राहुल गोरे अप्पा आहे ती. काय सांगाल घरचीच गाडी पाहायचा निर्णय कसा घेतला होता? नाही खरं तर काय आलं, बऱ्याच जणांना पैरे मागितले पण या मैदानला, परंतु थोड्याची पैऱ्याची अडचण आली आणि आमचे मित्र अक्षय मोरे बालमाचे मालक ते तुषार भावाना आहे मी आणि दिलीप नाना प्रशांत ड्रायव्हर जिंकणार. आम्ही काल मला ते कालच्या आदल्या दिवशी दुपारी आम्ही ठरवलं की आपली घरचीच गाडी पळवायची आणि त्यावेळेस सांगितलं भावड्याला की आपली घरची गाडी एक नंबर करा, कारण की आता चालूला रोमन आहे ना लय बैल बहुत्या बैला बैल पाहिजे आणि भावड्याला म्हणलं आता आपण काय होऊ दे, काळ्या मातीत राहणार आहे आणि काळ्या मातीचा तो बादशाह आहे रोमन, त्याच्यामुळे आपण ट्रायल घेतली ना आज आपल्या नशिबानं आणि नाथ महाराज महाराजांच्या आशीर्वादानं आज आपल्याला एक नंबर केला. ह्याच्या एवढा आनंद कुठंच नाही, कारण की गाडीने एक नंबर आपल्या डोक्यात नव्हतं, फक्त गाडीला गुलाला हवा आणि सरजाला कुठेतरी एक अड्डा मार खाल्ल्यावर जरा कुठेतरी नाही का अडचणीत वाटलं लोकांना की सरजाचा कुठेतरी कमी पळायचा, परंतु आज बैलांना आम्हाला शिस्त दाखवलं. अक्षरशः सेमी जेव्हा पोळ आला ना डोळ्यात पाणी आलं, कारण बैलांना कडन सेमी काढा तेव्हा आनंद कुठंच नाही आपल्याला म्हणजे होणार. डोळ्यात सगळं काही दिसतंय. विषय काय माहिती आहे का, जिथं कष्ट आणि नियत साप असते तिथं यश भेटतं आणि आज दोन्ही माझ्या भावांनी एवढंच सांगेन की नियतीला झुकवून एक नंबर करून धावलाय, कारण की जे काय अंतकरणाला त्रास होता आणि जे काय वाटलं होतं आणि एकच म्हणायचं आम्ही सगळी जर आपली जाणीव आपल्या बैलांना असेल तर 100% आपण गुलालात राहू, गुलालात नव्हतं तर दानक्यात एक नंबर करून दाखवला वाघाने, आयुष्यभर बैलांचं ऋणी राहू. सकाळी पण तू म्हटलं होतंस की मी जेव्हा म्हटलं होतं की सगळं शांतता आणि संयम किती महत्वाचं आहे आणि त्याचं फळ नंदी कुठे ना कुठे देत आहेत आणि आज ते परत एकदा सिद्ध करून दाखवलं त्या नंदीने आपल्या. नाही आजपर्यंत दादा सरकारच्या दावणीला जेवढे आम्ही नंदी घेतल्यात त्या एकाही नंदीने नाराज केलेला नाही आम्हाला आणि इथून पुढे बी करणार नाही अशी अपेक्षा आम्ही बाळगतो, कारण परमेश्वराचा तुमच्यासारख्या सर्व लोकांचा आणि आमच्या आप्पांचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीमागं. 100% बैल आमचं नाव करतात, फक्त कुठं तर थोडंसं खाली बघायला लागलं होतं पण बैलांचा विश्वास होता आणि त्यांनी आज साध्य करून दाखवलं आणि आमची काय अशी अपेक्षा नव्हती की गाडीने एकच नंबर करावा. आमचं कोणत्याही मैदानात गेलो तर एकच अपेक्षा असते गाडी गुलालात राहावी, तर माझ्या दोन्ही भावांनी आज गुलालात बी गाडी ठेवली आणि दणक्यात एक नंबर करून दाखवला. आम्हाला कुणापाशी हात पसरायची कुणापाशी काय बोलायची गरज नाही आणली आमच्या वाघाने. आता पुकारलं जातंय मोरे सर पुकारताना एक नंबरचा मानकरी, काय भावना आहेत आता सध्या? भावना सांगू शकत नाही, कारण की शा भावना प्रत्येक गाडी मालकाला अनुभवायच्या असते त्या आणि तुमच्या सगळ्यांच्या आप्पांच्या आशीर्वादाने गेले 15 वर्षाचा नाद करतोय आणि तो कायम टॉप मध्ये आणि 3 ते 4 बैल पळवून म्हातारी केल्यात, अशी नाही अशी वळणी 5-5 वर्ष पळवून, त्यामुळे थोडंसं जरा वाईज माणसाने पण आमच्याकडे बघताना त्या दृष्टीने बघावं आणि आम्ही आज न उद्या आम्ही प्रत्येक वेळी बैलगाडी क्षेत्रात कायम एक नंबरचाच खेळ करतो. बावड्याचा बघायला गेलं शब्दाची गरज होती. महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो जेव्हापासून आपण पैर करतोय ना, पहिला फक्त कालचा दिवस होता की कालची रात राखी झोप लागली नाही, म्हणजे आमच्यावरती जर सगळ्यात वाईट वेळ आली असली ना तर ह्या अड्ड्यावर म्हणजे कासेगावच्या हिंदकेसरी मैदानामुळे आमची झोप उडली होती, पण ह्याच पांढरीनं ह्याच मातीनं आम्हाला आज रात्रीची सुखाची झोप दिल्या. आयुष्यभर ऋणी राहू या मातीचा आम्ही. सकाळी 4:30 वाजता भावड्याचा फोन आला की आपा उठलात का नाही, मी एक रिंग वाजता भावड्याचा फोन उचलला, भाऊ मी निघतोय करणं तू टेन्शन घेऊ नको. आज जर आपल्या बैलांना म्हणजे आपल्या बैल आपली देव जायची त्यांना जर आपली जर किंमत असेल ना तर त्या आज आपल्या किमतीला ती मोल राखतील आणि त्यांनी आज खरंच करून दाखवलं. आम्हाला एक नंबर केला ह्याचं काय आम्हाला ही नाही म्हणजे नाही आम्हाला आम्ही कधी हुरवून जाणारे माणसं पण नाही, कारण की आम्हाला चांगल्या चांगल्या देवाने चांगल्या माणसाने आपल्याला सहकार्य करून आपल्याला आता पण आपल्या इथे पोहोचवले आणि आपल्या म्हणजे ह्या बैलगाडी क्षेत्रात आहे नाही त्या पण बैलांचा आपल्याला 100% आम्ही ऋणी आहे. आणि आज आमच्या काळजातल्या माणसाचा वाढदिवस आहे जयेश पाटील सोनापाडा. हे सोनापाडा सोन्या ह्यो असा बैल होऊन गेला की त्याची स्तुती विरोधकांनी स्वतःच्या तोंडाने केली आणि आज त्या माणसाचा वाढदिवस आपल्या बारीद्वारे सांगतो की जयेशला ह्यो गुलाल समर्पित. बावड्या कुठंतरी आता बघायला गेलं तर घरचा साज पळवण्याचा निर्णय घेतला आणि तो बैलांनी पण साध्य करून दाखवला आणि तुमची इच्छा कुठेतरी ती ठामपणे पूर्ण झाली. काय सांगाल दिवसभराचं कसं काय चालू होतं नियोजन सगळं? नाही निर्णय घ्यायची वेळ आली म्हणजे अक्षर सांगतो 2-3 बैल आम्ही बघितलेली
अक्षर त्यांच्या आपण हातापाया पडलो शेवट. अक्षय भाऊनी तर 38 फोन केल्यात. मी 17 फोन केले बावड्याने 4 फोन केल्यात. अक्षरशः म्हणजे आमच्या आत पण त्या बायला बरोबर पळायची इच्छा आहे हा सांगतो मला. म्हणजे त्या बायला आम्ही उपकार कधी बावड्या आम्ही कधी विसरू शकत नाही अक्षय भाऊ मोरे. कारण की अक्षय भाऊ मोरे आणि आम्ही तो पायरा केला होता. फक्त आमची माणसाची इच्छा आहे की आमचं मन साफ आहे तसं मन साफ राहू द्या. यातनं आमच्याकडून काय चूक होत नाही लक्षात ठेवा. म्हणजे फॅन्स फॉलोइंग म्हणतात की तुम्ही उजेड आला आणि तुम्ही बैल पळवत नाही. यात बावड्याची अक्षय मोरेची आणि आमची काय चुकी नाही. चुका आमच्याकडून 100% झाल्यात. 1-2 चुका आम्ही मान्य करतो. परंतु आम्ही त्या बैलाला डावलू शकत नाही. तो आमच्यासाठी देव आहे आणि कायम देव राहील. फक्त फॅन्स फॉलोइंग महत्वाची सूचना आहे की बा मला हात उडतो की यात आमची 100% चूक नाही. आम्ही कंटिन्यू बैल मागतोय का बावड्या 100%. आणि आज आम्ही 1 नंबर करून पण आम्ही त्यांना परत म्हणजे आम्ही त्यांच्या दारात जाणार आहे बैल मागायला. तर आमची एक इच्छा आहे की त्यांनी आम्हाला डबल बैल द्यावा बस. तुमची पण इच्छा आहे? नाही आमची आजच्या पण अड्ड्यात इच्छा होती. अक्षय भाऊ मोरेंनी मला वाटते भरपूर प्रयत्न केलेत आणि मी पण फोन केलेत. आणि कारण त्या बैलामुळं आज सरच्याचं नाव अखंड महाराष्ट्रभर आहे. आणि तुषार भाऊ असा माणूस आहे की आज 1 नंबर केलाय म्हणजे तो कधी हुरळून जाणार नाही का. आणि कधी मार खाल्लाय म्हणून खचून न जाणारा माणूस आहे ह्यो. आणि या माणसानं अनेकांना मदत केलेली आहे. त्याच्यामुळं सर्जन रोमनना आमच्यासाठी आज म्हणजे अक्षरशः त्यांचं पाय धुवून जरी पाणी पेलो ना तरी आमच्यासाठी कमी आहे. कुठं जर बघायला गेलं ना तर ते कष्टाचं फळ मिळालंय म्हणायचं नाही या माणसाचं लई कष्ट आहे. आम्ही आपलं नियोजन करायचं काम आहे. ह्यो माणूस याचे वडील याचा भाऊ सुमित गोरपडे यांची टीम नाही का रणजित असेल आरके असेल पूर्ण टीम आहे त्यांची. अक्षरशः बैलाला शेण दारात कान सकाळी 4 वाजल्यापासून रुटीन असते हो. बैल काय तुम्ही आज बैल आणला नवीन खरेदी केला उद्या तुम्ही अड्ड्यात आणचाल 1 नंबरवर असं नाही हो. त्या बैला मग कष्ट एवढा आहे. आज बैल कमी पाजायचा जेव्हा अभ्यास करून तो बैल अवताल हाणून त्याला पवनी देऊन त्याला रुटीनवर आणायचं काम हे माणसं करतात. म्हणजे आज बावड्याच्या बैलांनी 2 बैलांनी घरच्या गाडी 1 नंबर केलाय. हे लोकांना बनण्यासाठी खूप सोपी गोष्ट आहे परंतु त्या मागचं कष्ट खूप मोठं आहे. आणि आमचे मित्र गुरुनाथ शेठ फडके आज या अड्ड्यात पाहिजे. शेठ आज मुंबईला काम असल्यामुळे आला ते. परंतु पंढरी शेठ फडके बिगर पनवेल हे बैलगाडी क्षेत्रातलं एक सोनेरी अक्षरानं लिहिलेलं नाव आहे. ते नाव आम्ही तरी कधी पुसून देणार नाही. आम्ही जोपर्यंत जिवंत आहे ना जोपर्यंत हे मानवी देह आहे तोवर माझ्या आप्पाचं नाव मी नम्रात ठेवणार. आम्ही काय बी करू एखाद्या हाता पुढू पाया पुढू वेळ आल्यावर साम दान दंड भेद काय वापरू करून आम्ही आप्पाचं नाव कायम राहील. आणि आमच्या टीमकडून जय शेठ पाटील सोनारपाडा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा. कारण की माझं तर खरं सांगतो वैयक्तिक म्हणजे माझी आयुष्याची सुरुवात जयेश पाटील सोनारपाडा यांच्यापासून झालेली आहे. सेमीला धाकधूक होती काय चाललेलं मनामध्ये? नाही, खाली तुम्ही सर्व पब्लिक वगैरे बाजूला स्वतः धाकधूक म्हणजे एकच होती की आमची गाडी पळून मारणार नाही. आम्हाला गॅरंटी होती मार खाणार नाही. फक्त कुठं झोला होणी गाडीला कुठं झोला बसून म्हणून आम्ही थोडीशी काळजी घेतली होती. आणि आम्हाला पण लोकांनी पब्लिकनं सहकार्य केलं त्यामुळे हे यश आहे. सर्व प्रश्न झाले या मैत्रीविषयी काय सांगाल? कारण कायम एकत्र असते कायम. म्हणजे मागं पण एकदा म्हणलो या जिसके बाज राहुल गोरे उसकी जीत पक्की आहे. आणि म्हणजे म्हणतात ना रक्ताच्या पलीकडलं नातं काय असतं. आणि जर आज मवायचं असलं तर आमच्या दोघाकडं आणि आमचा एक भाऊ आहे अक्षय मोरे आहे. अक्षय भाऊ इथं नाही कुठेतरी असेल पलीकडे. पण आम्ही ते काय ना 2 तास रोज संध्याकाळी फोनवर म्हणतो. परत सकाळी उठल्यावर गुड मॉर्निंग पासून परत आमचं चालू असते. पण आमच्या सध्या चालू युवा पिढीत कोण भांडत नसेल आमच्या ते काय एवढं पण आमचा कारण म्हणजे पैर ह्यो नको त्यो नको त्यो आमच्या काय पैरेकडे भांडत झाले की अक्षय मोरे ते मिटाणार. अक्षय मोरेचं काय की आम्ही तिथं असतो. परंतु आमचं एक आहे की आम्ही बावड्यान मी पण आहे ना अक्षय मोरेला विचारल्याशिवाय म्हणजे आमचा कुठलाच पायरा झाला ना आतापर्यंत. आणि म्हणजे त्यांनी आमच्या तिघाचं भाषण झाल्याशिवाय ना आज पण पायरा झाला नाही. त्यात प्रशांत आणि दिलीप नाना येते आम्ही 5-6 जण एकामेकाला विचारल्याशिवाय आजपर्यंत पायरा कोण आम्ही आढळत नाही बाहेर निघत नाही. त्या 5 जणांची एकदा नाही म्हणला का नाही तर आमचा नाहीचा खोडावून परत काय ना काय आपलं चालू असते. आज गाडीचं सारथी म्हणजे दिलीप नाना अनुभवी ड्रायव्हर आहे. त्यांना आज अनुभव 100% पणाला लावला. काय माहिती ह्या गाडीला फक्त अनुभवी माणूस भाऊ होता. कारण की गाडीच पाळणार आहे ती दोन्ही बैल पाळणार आहे ती. आणि महत्वाचं म्हणजे काय नानांनी अतिशय चांगलं ड्रायव्हिंग केलं. आणि परवा सुद्धा अरुण शेठ पाटील गोडचे मालक ते सुद्धा मनापासून आभार आहे. कारण की त्यांनी आम्हाला परवा आपल्या सर्जाने एक अड्डा मार खाला त्याच्या पुढच्या अड्ड्यात एका शब्दावरती मुंबईत आले
त्यांचं एक आपल्या म्हणजे 100% त्यांनी आपल्याला सहकार्य केले ते सुद्धा मनापासून आभार आहे. जेवढे नंदी आपला सारख्या उजेडात आणाय ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं त्यांचं आम्ही कायम ऋणी राहू. धन्यवाद आणि अभिनंदन तुमचं. असं अभिनंदन तुमचं आहे. खरं तर काय माहिती आहे का, तुमच्यासारख्या युट्यूबर्स मुळे आज आम्ही महाराज जमत होतो. आम्ही की जरी वरडून सांगितलं दोघा चौघाला सांगेन की सराजा आमचा असा पळतोय, रोमन आमचा असा पळतोय नाही का, आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय, पण जे काय दाखवायचं काम आहे ना उलट तुमच्या सगळ्या युट्यूबर टीमचं आमच्या लय मोठं उपकारायचं असं आम्ही तर मानतो म्हणजे स्वतः. उपकार कारण की बोलू पाहून नाही पण शेवटी काय माहिती आहे का, तुमच्यामुळे तर नाही का हे बैलगाडी क्षेत्र उजेड झाले. नक्कीच. आता जास्त काय वेळ घेत नाही. एक आज गुलाल मिळाला हिंद केसरीचा, आज जल्लोष असेल भरपूर तुमच्या मैत्रीचा, तुमच्या सहकार्याचा, सगळ्यांचा खूप साऱ्या तुमच्या शुभेच्छा सगळ्यांना. धन्यवाद. चला.